नमस्कार मित्रांनो, माझे मार्केट या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. क्लिअरली डाऊन साईडचा ट्रेंड म्हणू शकतो त्या पद्धतीने, कमीत कमी डेली बेसिसवरती किंवा आवरली बेसिसवरती तरी आपण तसं म्हणू शकतो. सध्या तरी त्या पद्धतीचं कामकाज आपल्याला होताना पाहायला मिळते. म्हणजे कोणताही राईज मार्केटमध्ये सस्टेन होत नाही आहे. कंटिन्युअस ट्राय करते मार्केट, पुन्हा फॉल होते. बरं, ओव्हरऑल सिच्युएशन जर पाहिली, आपलं काय होतं आहे, जे आत्तामध्ये बजेट झालं ते खराब आलं का? नाही, बजेट चांगलं आहे. बजेट चांगलं आहे. त्यानंतर इलेक्शनचे जे रिझल्ट येत आहेत तेही BJPच्या बाजूने आहेत आणि नंतरून RBIची पॉलिसी जी आहे तीही चांगली आहे. मग हे सगळ्या गोष्टी चांगल्या असताना सुद्धा जो काही फटका बसतोय तो मी कालच्या विकली ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेला आहे. आता ग्लोबल मार्केट बऱ्यापैकी आहेत, म्हणजे कुठूनही तेवढा प्रेशर नाही आहे ग्लोबल मार्केटचं. जर पाहिलं, एक ट्रम्पचं टेरिफ विषयीचं जे काही धोरण आहे आता तेही बऱ्यापैकी ॲक्सेप्ट करत आहेत सगळे कंट्रीज, आणि ट्रम्प ही तेवढं हार्श होतील असं वाटत नाही आहे. ते त्यांचे टॅक्टिक्स असू शकते. मग आता या सिच्युएशनला आपल्या मार्केटमध्ये काय होऊ शकतं? जरी कंटिन्युअस मार्केटमध्ये फॉल होत असला, कोणताही राईज सस्टेन करत नसला ना, तर ही उद्याच्या दिवस आपण काय करणार आहोत, ही जी लेवल आहे 50 पॉईंट, म्हणजे ती लेवल येऊ शकते आपले 22,750 ते 22,800 किंवा अगदी 22,780. हे 30 पॉईंट खूप क्रिटिकल असू शकतात उद्यासाठी किंवा येणाऱ्या काळासाठी. हे डिसाईड करणार आहे की आपल्या मार्केटमध्ये जो काही आहे तो फॉल थांबणार आहे किंवा इथून मार्केटमध्ये एक चांगली रिकव्हरी आपण पाहू शकतो. हे जे 30 ते 40 पॉईंट आहेत ना, ते डिसाईड करणार आहे. फर्स्ट टाईम मार्केटमध्ये फॉल झाला त्यावेळेस 787 समथिंग काहीतरी लो लागलेला होता आणि कालचा 774च्या आसपास आहे. म्हणजे आता हे 40-50 पॉईंट खूप डिसाइडिंग आहे. कालच्या व्हिडिओमध्ये क्लिअरली मी याबद्दल डिस्कशन केलेलं आहे, त्यामुळे पुन्हा मी ते सांगणार नाही. म्हणून उद्यासाठी आता आपण ट्रेड प्लॅन करताना डाऊन साईडचा जो ट्रेड आहे, लक्षात घ्या, डाऊन साईडचा जो ट्रेड आहे ना, तो याच्या खालीच आपल्याला प्लॅन करायचा आहे. सेफर साईड तुम्ही अगदी ॲग्रेसिव्ह असाल तर 780 ब्रेक होताना एक ट्रेड ट्राय करू शकता. असं करा, इथे एक 50% क्वांटिटी इथे ट्राय करा आणि मग 750 ब्रेक झालं तर तुमच्या उरलेल्या ज्या काही क्वांटिटी आहेत ना त्या तुम्ही ट्राय करू शकता. आणि मग त्यानंतरचं टार्गेट, अगदी फायनल टार्गेट सांगून ठेवतोय, 22,350 पर्यंत किंवा 22,500. उद्यासाठी 500 घेऊन चालू शकता तुम्ही. अगदीच 500 येईल अशातला भाग नाही, परंतु उद्यासाठी 500चं टार्गेट तुम्ही ठेवू शकता. ज्या पद्धतीचे कॅन्डल बनतात, जर छोटे कॅन्डल बनत आहेत ना या पद्धतीने, असे छोटे कॅन्डल बनत असतील तर लवकर बुक करा. जर या पद्धतीने कॅन्डल बनत असतील तर 500 सुद्धा पाहायला मिळू शकतं. पण जे रिअलिस्टिक टार्गेट आहेत, म्हणजे जिथे तुम्हाला स्टॉप लॉस ट्रेल करता आलं पाहिजे, मी अगोदर ऑब्वियसली डाऊन साईड विषयी चर्चा करणार आहे. तर 750 ब्रेक झाल्याच्या नंतर 680 आहे, 620 आहे, 560 आहे आणि 500 हे एक टार्गेट आहे. राऊंड फिगर सांगतो, 500, 520, 480 याच्यामध्ये तुम्ही डिसाईड करू शकता लाईव्ह मार्केटमध्ये सिच्युएशन पाहून. हे लक्षात घ्यायचं आहे. 60 पॉईंटचे जवळजवळ सगळे टार्गेट आहेत आणि त्यावरतीच स्टिक राहायचं आहे, कारण का मार्केट ज्या पद्धतीने फॉल होतोय, एक शार्प रिकव्हरीची अपेक्षा आपण मार्केटकडून आता ठेवू शकतो. बरं, हे जे आहे त्या दिवशी म्हणजे शुक्रवारचं जे कामकाज आहे ना, ट्रम्पच्या भेटीला गेलेले होते आपले मोदी साहेब, आणि तिथे काय झालेलं होतं, एप्रिलमध्ये डिसिजन होऊ शकतं. जे रेसिप्रोकल टेरिफ आहे, मी काल याविषयी चर्चा केलेली आहे. पुन्हा एकदा आय बटनमध्ये लिंक असेल, तो व्हिडिओ एकदा अवश्य पाहून घ्या. तर त्यानंतर ही फक्त न्यूज आल्याच्या नंतर ही एक शार्प रिकव्हरी आपण मार्केटमध्ये पाहिलेली आहे. मग आता फ्लॅट ओपन होऊ द्यात किंवा गॅप डाऊन होऊ द्यात, याच्या खालीच आपण ट्रेड ट्राय करणार आहोत. गॅप डाऊन म्हणजे डाऊन साईडचा जर मोठं गॅप डाऊन होते, म्हणजे या लेवलच्या खाली सुद्धा गॅप डाऊन ओपनिंग होतं, तर आपण काय सिच्युएशन बनवू शकते, तर मार्केट गॅप डाऊन ओपनिंग नंतर ही लेवल एकदा टेस्ट करायला मार्केट येईल. असं होणार नाही की गॅप डाऊन होईल आणि डायरेक्टच जाईल. मार्केट सुप्रीम आहे जर गेलंच तर मग त्याचा विषय सोडून द्या. मग नवीन काहीतरी इथे गॅप डाऊन ओपन होते, सस्टेन करते आणि एखादा नवीन ब्रेकडाऊन बनवते, तर त्या पद्धतीने ट्रेड प्लॅन करूयात. पण अदरवाईज जर मोठं गॅप डाऊन होतं ना, लगेच ट्रेड ट्राय करायचं नाही. इथे येऊ द्यात. या पद्धतीने एखादं फॉर्मेशन मी डबल टॉप दाखवतोय, कदाचित ते शूटिंग स्टार असू शकतं, कदाचित कन्सोलिडेशन झोन येऊन नवीन ब्रेकडाऊन येऊ शकतं. त्या पद्धतीने डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करायचा आहे. आता अपसाईड इम्पॉर्टंट आहे, म्हणजे काल ज्या पद्धतीने मार्केटने शेवटच्या एक तासामध्ये रिकव्हरी दाखवलेली आहे आणि त्यानंतर ही जी सिच्युएशन बनलेली आहे ना, ती खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे जो लास्ट आवरचा रिकव्हरीचा जो हाय बनलेला आहे ना, तो डोळ्यासमोर ठेवूनच उद्या ट्रेड प्लॅन करायचा आहे. म्हणजे मार्केट जर फ्लॅट ओपन होत आहे आणि वरती चालायला सुरुवात करते, तर ही जी लेवल आहे 22,960, 975, हा जो 10-15 पॉईंटचा झोन आहे ना, तो इम्पॉर्टंट असू शकतो. इथे तुम्ही एक बाईंग साईडचा ट्रेड प्लॅन करू शकता. बरं, पूर्ण क्वांटिटी इथेही नाही, जसं मग सांगितलं की 780ला पूर्ण क्वांटिटी करायची नाही, 750च्या खाली पूर्ण क्वांटिटी. तसंही अपसाईडला सुद्धा हेच गणित लक्षात ठेवायचं आहे. पूर्ण क्वांटिटी इथे सुद्धा ट्राय करायची नाही. इथे सुद्धा 40 to 50% क्वांटिटी तुम्ही ट्राय करू शकता. रेंज नक्की आता मोठी होणार आहे ज्या पद्धतीचं कामकाज होते. मग त्याच्यानंतर जे टार्गेट आहे ना, ते तुम्ही ठेवू शकता 23,030, 23,040. म्हणजे इथे एक 80 पॉईंट किंवा 23,020, 23,040, म्हणजे इथे सुद्धा 60 ते 70 पॉईंटचं टार्गेट तुम्ही इथे प्लेस करू शकता. आणि मग जर ही लेवल निघते आहे, इथे एक रिजेक्शन आपल्याला पाहायला मिळू शकतं कदाचित, ही जी लेवल आहे, कारण का तिथे
चांगलं कामकाज झालेलं आहे. म्हणून 23,030 23,040च्या वरती पूर्ण क्वांटिटीने तुम्ही ट्राय करू शकता. त्याचं जे टार्गेट आहे इथे छोटं टार्गेट येणार आहे 23,085 80 ते 85 हे पहिलं टार्गेट असू शकतं. याच्यावरती इथून विचार केला तर दुसरं टार्गेट आणि मग त्याच्यावरती 23,120 आहे आणि 23,180 आहे. कदाचित 23,180 23,260चा विचार उद्या होणार नाही. जर काही चांगली न्यूज आली तरच आपण त्याचा विचार करूयात. लाईव्ह मार्केटमध्ये डिसिजन घ्यायचे. जे रिअलिस्टिक टार्गेट आहे ते आपण 23,080 23,120पर्यंतच पाहत आहोत सध्या तरी. जर याच्यावरती मार्केट सस्टेन करते, कारण का हा जो हाय बनलेला आहे कालचा तो जर ब्रेक होतो, कारण का सध्याला ज्या पद्धतीचं कामकाज आहे ना, कॅन्डलचा लो आणि हाय खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे. आपण सपोर्टला आहोत हे लक्षात ठेवा. नक्कीच मार्केट कंटिन्युअस फॉल होतं आहे. इथे सेल ऑन राईटची स्ट्रॅटर्जी आपण गेल्या काही दिवसापासून वापरतो. उद्यासाठी ते थोडं अवॉइड करायचं आहे. जरी वरती येऊन एखादा फॉल होतोय म्हणजे मार्केट गॅप अप ओपन होतं, इथे थोडा वेळ सस्टेन करते आणि नवीन ब्रेकडाऊन येतोय ना, जर 23,000च्या वरती ओपन होऊन एक अर्धा पाऊण तास सस्टेन करून पुन्हा 22,980 ब्रेक होतोय ना, तरच वरती डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करायचा आहे. अदरवाईज आपण 750 ब्रेक होतानाच डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करणार आहोत. थोडं कन्फ्युजिंग आहे, पुन्हा एकदा पहा. जर समजलं नसेल तर तुमच्या लक्षात येईल. अगदी सिम्पल लँग्वेजमध्ये सांगायचं झालं तर ॲग्रेसिव्ह ट्रेडरसाठी 23,780 आणि वरती आहे 22,780 आणि वरती आहे 22,960. या दोन्ही लेवलचा जोपर्यंत बाहेर पडत नाही तोपर्यंत काही नाही आहे. इथून वरती अपसाईड, इथून खाली डाऊन साईड. जे सेफ ट्रेडर आहेत त्यांच्यासाठी 22,750 आहे डाऊन साईडला आणि वरती आहे 23,030. या 4 लेवल फक्त तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही कोणत्या पद्धतीचा ट्रेडर आहात त्या अनुषंगाने तुम्ही त्या फॉलो करू शकता. आता बँक निफ्टी जरा बऱ्यापैकी आहे, म्हणजे ज्या तुलनेमध्ये निफ्टी आहे, मी पुन्हा एकदा सांगतो, बँक निफ्टीचं काय झालेलं आहे, फॉलसुद्धा तेवढाच आहे बाकी. जर या लेवल ब्रेक होताना पाहायला मिळतात. अगदी परफेक्ट ज्या लेवल सांगायचं झालं तर कमीत कमी ही जी लेवल आहे 48,725 48,720 750 ही जी लेवल आहे ती जोपर्यंत सस्टेन करते इथे तुम्ही बाय ऑन डिप्स करू शकता. म्हणजे या सपोर्ट लेवलला आलं, डबल बॉटम बनतो, काही बनवू द्यात, कोणतंही बुलिश फॉर्मेशन बनवू द्यात. असं नाही की फक्त टच करायला येते, तुम्हाला 10-15 पॉईंट महाग घ्यावा लागला घ्या, काही फरक पडणार नाही. परंतु ती वाट पाहायची आणि मग एंट्री करायची आहे प्रॉपर फॉर्मेशन बनल्याच्या नंतर, आणि मग तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता. इथपर्यंत तरी बाय ऑन डिप्स तुम्ही यूज करू शकता. 48,700 जर ब्रेक होतोय तर एक डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करू शकता. मग तुम्ही 48,500 असेल, 48,350 आहे आणि त्यानंतर सायकोलॉजिकल लेवल जे आहे 48,000 48,050 इथपर्यंतच्या लेवल पाहू शकतो. जर 48,000 ब्रेक होताना पाहायला मिळते तर मग आपण एक मोठा फॉल याच्या खाली पाहू शकतो, पण उद्या नाही तो, मग मंगळवार किंवा बुधवारी आपण त्याचा विचार करू शकतो. इथे सुद्धा जी अपसाईड आहे ना 49,200 जो लास्ट दोन्ही इंडेक्समध्ये हे लक्षात ठेवा, लास्ट आवरमध्ये जो काही हाय बनलेला आहे ना त्यावरतीच फोकस करा. ती लेवल ब्रेक झाली की तुम्ही 40-50% क्वांटिटीने ट्राय करा आणि मग जो सुरुवातीचा फर्स्ट आवरमध्ये कालच्या दिवसाच्या आणि लास्ट आवर गुरुवारचा जे काही कामकाज झालं ना त्याच्यावरती निघाल्याच्या नंतर तुम्ही उरलेल्या क्वांटिटी ट्राय करू शकता. इथे ती लेवल येऊ शकते 49,450-500 या लेवलला. म्हणजे 200ला 49,200 ब्रेक होताना तुम्ही 50% क्वांटिटी आणि 49,450-500 ब्रेक होताना उरलेले 50% क्वांटिटी ॲड करू शकता. त्याच्यानंतरचे तुमचं टार्गेट आहे 49,750-800 आहे आणि फायनल टार्गेट आहे राऊंड फिगर 50,000. खरं तर 49,930 येत आहे, परंतु राऊंड फिगर तुम्ही 50,000च्या आसपास पकडून चालू शकता आणि त्यावरती फोकस करू शकता. तर या पद्धतीने ट्रेड प्लॅन करा दोन्ही इंडेक्समध्ये. हे लक्षात ठेवा, उद्याच्या दिवस सेल ऑन राईटचा विचार करू नका. असं म्हणणार नाही मी की फॉलोच होणार नाही, कदाचित होऊ शकतो ज्या पद्धतीचं मार्केटमध्ये प्रेशर आहे, पण ट्रॅप होण्याची शक्यता खूप जास्त आहे आणि मग ज्याची प्रोबेबिलिटी जास्त आहे ते आपण त्यानुसारच आपण आपले डिसिजन घेणार आहोत. म्हणून उद्या कमीत कमी सेल ऑन राईज करू नका. गॅपअप होतोय, मार्केट खाली येतं आहे, एखादं नवीन काहीतरी फॉर्मेशन क्रिएट करत आहे आणि मग त्याच्या ब्रेकडाऊनला जे छोटासा स्टॉप लॉस बनत असेल ना तेव्हाच ट्रेड प्लॅन करा. फक्त वरती ओपन झाले म्हणून उद्या सेलच्या पाठीमागे जाऊ नका. कमीत कमी उद्याची दिवस, बाकी काय असेल तर मग मंगळवारपासून आपल्याला डिरेक्शनवरती प्लॅन आपण करू शकतो. आणि सध्या हे लक्षात ठेवा, गेल्या 3-4 वर्षापासून मी गेले 2-3 महिने हे सांगण्याचा प्रयत्न करतोय, ज्यांनी लॉसच पाहिलेला नव्हता, खास करून इन्व्हेस्टमेंट जे करत होते. आता ऑप्शन ट्रेडरला नावं ठेवणारे खूप लोक आहेत की ऑप्शनमध्ये पैसा जातो वगैरे वगैरे, पण ज्यांनी इन्व्हेस्ट जरी केलेले होते ना किंवा स्विंग ट्रेडर आहेत, ज्यांनी गेल्या 4-5 वर्षामध्ये असा लॉस पाहिला नव्हता ना, आत्ता जरी तुम्हाला इंडेक्स 10% 15% दिसत असतील, मिड कॅप थोडं त्यापेक्षा जास्त आहे, स्मॉल कॅप जास्त आहे, पण काही स्टॉक आहेत ना ज्यांनी खूप जास्त रिटर्न दिले ते 40-40 50-50% म्हणजे 2-2 3-3 वर्ष प्रॉफिटमध्ये असणारे पोर्टफोलिओ सध्याला निगेटिव्हमध्ये पाहायला मिळतात. त्याच्यामुळे आता संधी मिळू शकते. मिड कॅप असतील, स्मॉल कॅप असतील, याच्यामध्ये चांगले स्टॉक शोधायला सुरुवात करा. लार्ज कॅप तर असायलाच पाहिजे, परंतु त्याबरोबर मिड कॅप स्मॉल कॅप ज्या पद्धतीचा फॉल झाला आहे त्या पद्धतीने शोधायला सुरुवात करा. बाकी मी टेलिग्राम चॅनलला लवकरच अपडेट करेन नवीन जी लिस्ट आहे, कारण मी स्वतःसाठी उद्या किंवा परवाच्या आजचा व्हिडिओ मोठा होईल त्यामध्ये सांगतो की मी स्वतः इन्व्हेस्टमेंटला एक टप्प्याटप्प्याने सुरुवात करण्याचा विचार करतोय. मी जे काय असेल ते उद्याच्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये सांगेल किंवा टेलिग्राम चॅनलला अपडेट करेल. तुम्ही जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. हा व्हिडिओ मोठा होईल, फक्त आपण उद्याच्या याच्यावरती फोकस करूया. सेन्सेक्समध्ये सध्याला बऱ्याच जणांची इच्छा असते की सेन्सेक्स, कारण का निफ्टीची विकली बंद झाली आहे म्हणून सेन्सेक्स, फक्त सेन्सेक्समध्ये तर लेवल सांगतो
इथे सुद्धा तेच लॉजिक, जो लास्ट आवरचा हाय बनलेला आहे ना त्यावरती फोकस करा. जर मार्केट फ्लॅट ओपन होऊन तो ब्रेक करत आहे, ती लेवल येते 76,070 76,080च्या आसपास. जर ती ब्रेक होती 50% क्वांटिटी आणि जो फर्स्ट आवरमध्ये बनलेला झोन आहे तो ब्रेक होता, उरलेले 50% क्वांटिटी, इथे सुद्धा याच्यावरती एक चांगली अपसाईड आपल्याला पाहायला मिळू शकते. इथपर्यंत बाय ऑन डिप्स तुम्ही ट्राय करू शकता. 75,500 ही जी लेवल आहे, मोठी रेंज येते पण त्या तोपर्यंत 75,450 500पर्यंत बाय ऑन डिप्स करू शकता किंवा इथे येऊन एखादा डबल बॉटम बनत असेल, ही लेवल ब्रेक झाली तुम्ही पूर्ण क्वांटिटीने डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करू शकता. म्हणून 75,450 मार्क करून ठेवा, त्याच्या खालीच आपण डाऊन साईडचे ट्रेड सेन्सेक्समध्ये प्लॅन करू शकतो. आणि त्याबरोबरच ही माहिती जर आवडत असेल ना तर तुम्ही नक्की कमेंट करून आम्हाला कळवत चला आणि त्याबरोबर या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कीप ट्रेडिंग.